कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि यामुळे कोयनेतून केलेला विसर्ग, त्याच पद्धतीने गेल्या 4 दिवसापासून सांगली आणि कृष्णा काठाच्या आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस, या मुसळधार पावसामुळे सांगलीची कृष्णा नदी आता 38 फुटावर धावत आहे आणि 38 फुटावर पाण्याची पातळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कारण गेल्या 8 दिवसातील ही उच्चांकी अशी पातळी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण कृष्णा आता 38 फुटांवर या ठिकाणी आलेली आहे आणि 38 फूट आल्यानंतर सांगलीतील काही सखल भागांमध्ये पाण्याचा शिरकाव झालेला आहे आणि अजूनही पाणी पातळी वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे, वर्तवण्यात आलेली आहे। पाटबंधारे विभागाकडून सुद्धा वारंवार विसर्गाबाबतची माहिती दिली जाते। पूरपट्ट्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 38, 40, 45 फुटापर्यंत पाणी येतं तिथल्या भागातील लोकांचं आतापासूनच स्थलांतर सुरू करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी होऊ नये आणि जनावरांनाही तेथून हलवण्यात येत आहे। पोलीस यंत्रणा सर्वत्र सतर्क आहे। ज्या ज्या ठिकाणी पूर पाण्यासाठी नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे। कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घेतलेली आहे। महापालिका प्रशासनानं सुद्धा वेगवेगळ्या निवारा छावण्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 30 ते 40 कुटुंबांचं स्थलांतर केलेलं आहे, पुनर्वसन त्या ठिकाणी तात्पुरतं केलेलं आहे। त्या ठिकाणी सर्व व्यवस्था या पूरग्रस्त नागरिकांची करण्यात आलेली आहे। एकंदरीतच पुढील काही तासांमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40 किंवा त्यापेक्षाही पुढे जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल, आपत्कालीन व्यवस्था असतील, अग्निशमन विभाग असेल, पोलीस दल असेल आणि सर्व सामाजिक संस्था या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि प्रशासनाच्या मदतीला धावून आलेल्या आहेत आणि या सर्वांच्या मदतीनं नक्कीच येणाऱ्या या पुराची परिस्थिती आपण रोखण्यात यशस्वी होईल अशी सर्वांना खात्री आहे। तरीसुद्धा अद्यापही महापुरासारखी परिस्थिती उद्भवली नसली तरी पडणारा पाऊस आणि कोयनेतील विसर्ग, चांदोलीतील विसर्ग यामुळे नक्कीच सांगलीचा कृष्णाकाठ असेल किंवा वारणा नदीकाठ असेल, यातली अनेक गावं आणि या गावांना पुराचा धोका हा निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते। मात्र आत्ता जरी सकाळपासून पाऊस थांबला असला तरी पावसाची बरसात ही अजूनही पुढील काही दिवस असणार आहे। त्यामुळं पुराचा धोका हा सांगली, मिरज आणि वारणाकाठच्या गावांना हा कायम असणार आहे।